नमस्कार. आज आपण मस्त चटपटीत अशी अळूची पातळ भाजी किंवा ज्याला आपण अळूचं फतफदं म्हणतो ते बघणार आहोत. ही पातळ भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. बिलकुल घशाला खवखवत नाही. मस्त चटपटीत, नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची भन्नाट अशी ही भाजी तयार होते. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर अळूची ही पातळ भाजी तयार करण्यासाठी अर्धा तास अगोदर तरी या ठिकाणी वाटीमध्ये बघा शेंगदाणे, चिंच आणि हरभरा डाळ म्हणजे चण्याची डाळ भिजत घातलेली आहे. प्रत्येकी 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे चणा डाळ आणि एक लिंबाच्या आकारा एवढी चिंच स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेली आहे. तर इथे अळूची पानं घेतलेली आहे. 5 ते 6 अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यातील मागचा जो भाग आहे तो कोवळा असल्यामुळे मी काढून घेतलेला नाही. जर जाडसर पानं असेल तर तुम्ही तो काढून घ्या. खरं तर अळूच्या पानांचे 2 प्रकार असतात. आता जी पानं मी वापरली आहे ती अळूवडी तयार करण्यासाठी वापरतात आणि यातच दुसरी म्हणजे पातळ पानं असतात तर तिची भाजी केली जाते. परंतु आता सध्या माझ्याकडे ती पातळ पानं नाही तर मी आहे त्या पानांची ही पातळ भाजी तयार करून दाखवणार आहे. चवीमध्ये फारसा बदल होत नाही, परंतु तुम्हाला जर ती पातळ पानं मिळाली तर याच पद्धतीने तुम्ही त्याही पानांची भाजी करू शकता. तर ही अळूची पानं दाखविल्याप्रमाणे एकावर एक ठेवून घ्यायची. मधोमध 2 भाग करून पुन्हा एकावर एक ठेवून दाखविल्याप्रमाणे चाकूने बारीक चिरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी देठाकडील भाग वापरलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देठाकडील भाग स्वच्छ धुवून त्याची साल काढून आतील भाग बारीक कट करून वापरू शकता. तर बघा या पद्धतीने एकावर एक पानं ठेवून अगदी बारीक अशी ही अळूची पानं चिरली जाते. त्यामुळे मी चाकूने अशी बारीक ही कट करून घेतली. आता ही चिरलेली पानं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये बारीक कट केलेली ही भाजी घालायची. त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ ती मी पाण्यासहित घालत आहे कारण ती मी अगोदर स्वच्छ धुवून नंतर भिजत ठेवलेली होती. तर शेंगदाणे सुद्धा त्याच पद्धतीने मी भिजत घातलेले होते. तर शेंगदाणे सुद्धा घालून घेऊ. आणि आता वाटीमध्ये भिजलेली चिंच तशीच न घालता ती हाताने अगोदर कुस्करून घ्यायची. त्यानंतर गाळणीच्या मदतीने तिचा गर घालायचा म्हणजे जो काही यातील चोथा बिया असतील किंवा कचरा असेल तो निघून जाईल. म्हणजेच यामध्ये चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा गर घालायचा आहे. तो वापरत असाल तर तो 2 चमचे घाला. सोबतच यामध्ये 1 वाटीप्रमाणे पाणी घातलेलं आहे. आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ही पानं अगदी व्यवस्थित शिजली जाते. सोबतच डाळ शेंगदाणे सुद्धा छान शिजतात. तर आता रवीच्या मदतीने दाखविल्याप्रमाणे असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व चांगलं एकजीव होईल. तर बघा याप्रमाणे कुकरला जर चांगल्या शिट्ट्या घेऊन ही पानं शिजवली तर अगदी छान ही घोटली जाते व भाजी सुद्धा मस्त अशी एकसंथ होते. आता यामध्ये घट्टपणा येण्यासाठी दाटसरपणा येण्यासाठी सोबतच भाजीला मस्त अशी चव येण्यासाठी 1 चमचा बेसन घातलेला आहे. तर हे कच्चंच बेसन घातलेलं आहे कारण आपण नंतर भाजी शिजवून घेणार आहोत. तर हे सुद्धा चमच्याच्या मदतीने किंवा रवीच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घोटून घ्यायचं. तर चला आता याला आपण फोडणी कशी द्यायची ते बघूया. म्हणजेच अळूची पातळ भाजी कशी करायची ते बघूया. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं 2 ते 3 छोटे चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यात जिरं घातलं. जिरं सुद्धा पाव चमचा घेतलं. सोबतच यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घातली. छान अशी खमंग फोडणी तयार करून घेतली. आता यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेचलेला लसूण घाला. मी लसूण विरहित ही भाजी केलेली आहे. सोबतच थोडासा हिंग घातला आणि 2 हिरवी मिरची सुरीने कापून घातलेली आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता, परंतु यामध्ये थोडीशी वेगळी चव येण्यासाठी मी पुढे काही पावडर मसाले घातलेले आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट वापरून बघा भाजीची चव ही दुप्पट होईल. सोबतच यामध्ये मी अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. गोडा मसाला वापरल्याने आपल्या भाजीची चव ही दुप्पट होणार आहे, तर नक्की वापरून बघा.
आणि अर्धा चमचा धने पावडर घातली। हे पावडर मसाले चांगले फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ। तर फोडणी देत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे फोडणी जळणार नाही किंवा करपणार नाही। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी तेलातच घालून घेतली, मस्त चव येते। आणि जे अगोदर आपण अळूचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं। आता यामध्ये भाजी आपल्याला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी वाढवायचं। तर सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये मी साधारणपणे 1 ग्लास इतकं पाणी घातलं। तर साधंच पाणी वापरलं, तुम्ही गरम पाणी सुद्धा ॲड करू शकता। सोबतच चवीनुसार मीठ, तर अर्धा चमचा मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम आता मध्यम करायची आणि मध्यम आचेवर भाजी चांगली शिजवून घ्यायची। पण त्या अगोदर आपण यामध्ये भाजीला उकळ यायला लागली की लगेच किसलेला 1 चमचा गूळ घालायचा, त्यामुळे भाजीला मस्त गोडसर अशी चव येते। जास्त गोड भाजी आवडत नसेल तर अगदी थोडासा गूळ यामध्ये नक्की वापरा। आता जसजशी आपण ही भाजी शिजवू तसतशी ती घट्ट होणार, कारण यामध्ये आपण बेसनचा वापर केलेला आहे। त्यामुळे लक्ष देऊन ही भाजी आपल्याला कितपत घट्ट पातळ हवी तशी शिजवून घ्यायची। तर ही मी मीडियम अशी ठेवलेली आहे, थोडीशी पातळच ठेवलेली आहे, म्हणजे ती आपल्याला भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा चुरून खाता येते भाताबरोबर। तर ही भाजी अप्रतिम अशी लागते, मस्त आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी ही अळूची पातळ भाजी तयार होते। आता जरी ही पातळ दिसत असली, परंतु थोडीशी थंड झाल्यानंतर हिला छान असा दाटसरपणा येतो। तसं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची अळूची पातळ भाजी बनविण्याची पद्धत व त्यात घातल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे पदार्थ, म्हणजेच यामध्ये ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घातलं जातं, मक्याची दाणे वापरली जातात किंवा अळूची मागची देठ सुद्धा बारीक कट करून घातली जातात। परंतु मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी अळूची ही चटपटीत स्वादिष्ट अशी रुचकर भाजी तयार करून दाखवलेली आहे। यालाच तुम्ही अळूचं फतफद सुद्धा म्हणू शकता। चपातीपेक्षा मला तर ती भातासोबत नुसती खायला खूपच आवडते, अप्रतिम अशी चव लागते। एकदा नक्की ट्राय करा, नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे, थोडीशी वेगळी पद्धत आहे, पटकन होणारी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही अळूची पातळ भाजी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।